तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाद विसरणं याचा अर्थ युती करणं असा नसतो असं म्हणत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना बगल दिलेली आहे। संजय राऊतांनी सोयीस्कर अर्थ काढू नये असं देशपांडेंनी म्हटलं। सुरुवात राज ठाकरे यांनी केली। दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली। आम्ही सकारात्मक प्रतिसाद देतो, पूर्ण वेळ आजही देतो। आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची। म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि त्यानंतर बघा मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत, 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले, ते त्यांचे जे काय जुने नाती गोती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या। कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून। महाराष्ट्राचं भलं म्हणजे निवडणुका लढवणं एकत्र असा अर्थ होतो का त्याचा? महाराष्ट्राच्या भल्याचा अर्थ शिवसेनेचं भलं असं होत नाही। मला असं वाटतं त्यांनी काय अर्थ काढावा, लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे। पण जी मुलाखत मी संपूर्ण बघितली त्या मुलाखतीमध्ये कुठेही युतीचा प्रस्ताव किंवा एकत्र येऊन निवडणुका लढावा, महाराष्ट्राचे जे विषय आहेत आमच्या दोघांच्या वादांपेक्षा हे विषय मोठे आहेत असा त्याचा अर्थ होतो। आता आपल्याला सोयीस्कर असेल तो अर्थ जर संजय राऊत काढत असतील तर तो त्यांनी काढावा, तो लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार।